आखाती देशात सुरू असलेल्या युद्धापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक पंपावर जे आहे ते साठेबाजी केली असा आरोपसुद्धा होत होता. त्याचबरोबर दरसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेत आणि याची गंभीर दखल जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारे यांनी घेतली. सर, आपण एक काल पत्रक काढले आणि कोणी जर भाववाढ करत असेल, साठेबाजी करत असेल त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. नेमकं काय ते पत्रात सगळा उल्लेख आहे? आपल्याकडे जे ऑटो LPG आहे ते सगळे प्रायव्हेट पंप आहेत आणि त्या प्रायव्हेट पंपावर त्यांची खरेदी ही प्रायव्हेट होत असते. त्याच्यावर आपल्या शासनाचा नियंत्रित दर नसल्यामुळं त्यांना ज्या भावात मिळेल त्या भावात ते विकत असतात. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 9 कंपन्याचे वेगवेगळ्या कंपन्याचे प्रायव्हेट ऑटो LPG आहेत आणि त्यांच्या पंपावर मागच्या आठवड्यापासून तर स्टॉकच नाही आहे, कारण त्यांना खरेदी दर परवडत नसल्यामुळे तेच विकत घेत नाही आहेत. त्यामुळे आपल्या ऑटो LPG चालकांना ते मिळत नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे निदर्शनं झाली, आपल्याकडे निवेदन आले. त्यानुसार आम्ही सर्व पंपवाल्यांना आम्ही अशी विचारणा केली आहे की आपल्याकडे स्टॉक उपलब्ध का नाही आहे, आपण वेळेवर स्टॉक उपलब्ध करून घ्यावा. जे दर आहेत ते नियंत्रित दर आपल्याला मिळालेल्या खरेदीप्रमाणे आपण नियंत्रित ठेवूनच सगळ्यांना वितरित करावं आणि स्टॉक किती उपलब्ध आहेत याची माहिती दररोज आपल्या साठा फलकावर ठेवावी. अशामुळे आम्ही त्यांना शोकॉज दिलेले आहेत. त्यामधून आमच्या त्यांच्याकडनं विचारणा आम्ही केलेली आहे की आपण कधी उपलब्ध करून द्याल आणि आपण रेट काय लावणार, जेणेकरून आम्ही रेट पब्लिश करू त्यांचे की या रेटनीच आपल्याला मिळेल, जेणेकरून आपल्या कुठल्याही ऑटो LPG चालकाला त्याचा त्रास होणार नाही, त्यांना वेळेवर माहिती उपलब्ध होईल याकरता हा प्रयत्न केलेला आहे. सर, आपण जर बघितलं तर हे युद्ध सुरू होण्यापूर्वी ऑटो LPG गॅसचे दर 61 रुपये होते, त्यानंतर आता 125 रुपयावर गेले. आणि यात महत्त्वाची बाब म्हणजे जर आपण उदाहरणार्थ गो गॅस पंप धरला तर त्याच पंपावर एकाच दिवशी अलग अलग भाव मिळतात. कसं असते, त्यांचा जसा स्टॉक उपलब्ध होईल त्याप्रमाणे रेट बदलतात, कारण त्यांची जी खरेदी आहे ती बाहेरून आहे, आखाती देशातून आहे आणि त्या आलेल्या दरानुसार ते ज्या दिवशी उचल झाली त्या दिवसांचा रेट ठरतो. त्यामुळे कधीकधी एखाद्या पंपावर समजा तो रेट जर 90 रुपये असेल तर दुसऱ्या पंपावर तो 100 रुपयेसुद्धा होऊ शकतो. पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एका दिवशी रेट न बदलता तुम्ही स्टॉक त्या दिवशी वापरूच नका, दुसऱ्या दिवशी स्टॉक वापरा आणि त्याचे रेट हे नियंत्रित पहिले आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही प्रसिद्धी देऊ आणि त्याप्रमाणे विक्री करावे, जेणेकरून लोकांना पण कळेल. आणि त्यात कसं आहे, भाववाढ हा होणारच आहे, कारण आपण त्याला नियंत्रण नाही ठेवू शकणार, कारण शासन अनुदान देत नाही याच्यामध्ये. प्रायव्हेट कंपनी असल्यामुळे ते खरेदी स्वतः करतात आणि त्यामुळे त्याचे रेट जे उपलब्ध होतील त्याला GST लावून त्याचा वाहतूक खर्च लावून त्याप्रमाणे ते करतात. आता मला असं कळालं की 180 रुपये kgनी त्यांची खरेदी झालेली आहे. तर ते साधारणपणे आपल्याकडे 120 रुपयाच्या खाली ते विकणं शक्यच नाही लिटरप्रमाणे, कारण ते किलोला भाव जरी असला तरी ते लिटरला 120च्या वरच भाव जाईल. त्यामुळे आपण त्यांचे जे रेट आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की आपण रेट द्या, स्टॉक द्या आणि त्यानुसार आम्ही प्रसिद्धी करू आणि त्याप्रमाणे तुम्ही वितरित करा. सर, मधल्या काळात जे आहे ते घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शियल गॅसचा तर तुटवडाच होता, मात्र घरगुती गॅससाठी सुद्धा मोठ्या रांगा लागत होत्या. आज जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? आता आपलं वेटिंग लिस्ट बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आपली 60,000च्या वर वेटिंग लिस्ट होती, आता ती जवळपास 20-25,000च्या मध्ये आलेली आहे. त्यामुळे अजूनही लोकांना मागणी आहेच. लोकांना वाटते की आम्हाला होम डिलिव्हरी नको, आम्हाला पंपावर जाऊन किंवा त्या एजन्सीवर जाऊनच आम्हाला मिळालं तर आम्हाला चांगलं वाटेल, कारण आमचा सिलेंडर दुसरं कोणी घेणार नाही. त्यामुळे काही लोकांमध्ये अजूनही पॅनिक आहे लोकांमध्ये. पण आम्ही विनंती तेच करतो की होम डिलिव्हरी कंपल्सरी आम्ही प्रत्येक एजन्सीमार्फत केलेली आहे. आपण घरपोच राहा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, रांगेत लागून काही आपल्याला मिळणार नाही आहे, आपल्याला OTP आल्यानंतरच आपल्याला तो मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांना आपल्या माध्यमातून आमचं आव्हान असंच राहील की आपल्याला ज्या दिवशी OTP प्राप्त होईल त्या दिवशी आपल्याकडे किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे सिलेंडर येणार आहे. त्यामुळे पंप एजन्सीवर जाऊन गर्दी न करता, उन्हात न थांबता आपण घरीच थांबावं. आपल्याला होम डिलिव्हरी आम्ही 100% करून देऊ. सर, दुसरा विषय म्हणजे छत्रपती संभाजीनगरसाठी रॉकेलचा कोटा मंजूर झाला आहे, मात्र अजून प्रत्यक्ष रॉकेल नाही मिळालं. तो कोटा किती आहे, दर किती असणार आणि यंत्रणा सज्ज आहे का आता? येस, बरोबर आहे. थोडासा आमचा विलंब झाला होता रेट काढण्यामध्ये, कारण हा रेट जो काढायचा होता तो वाहतुकीचा त्याचं अंतर, त्याचं मागचे दर, यात किती वाढ झाली डिझेल आणि पेट्रोल याच्यानुसार त्याचा भाव होता. त्यानुसार आपण त्याचं मागच्या आठवड्यामध्ये आपण त्याचे रेट काढलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 61 रुपयापासून ते 62 रुपये तालुकानिहाय रेट निघालेला आहे. 62 रुपयापर्यंत आपल्याकडे तो उपलब्ध होणार आहे. प्रति कार्ड आपण 3 लिटर प्रमाणे केरोसिन वाटणार आहे. आपले पंप जो डेपो आहे तो हा लोणी काळभोरचा आहे. त्यामुळं आपल्याकडे जो डीलर आहेत, चुन्नीलाल डीलर आहेत IOCचे, त्यांच्यामार्फत आपण सगळे ऑर्डर वितरित केलेले आहेत. तालुकाने आपण त्यांची ऑर्डर पण आपण लोकांना कोणत्या दुकानात वाढणार, कोणत्या स्वस्त धान्य दुकानामार्फत वाढणार याची यादी पण आपण तालुकाने त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून आज उद्यापासून ते केरोसिन आपल्याला उपलब्ध होईल. आपले ऑलरेडी 2 दिवसापासून आपले तिथं लोक गेलेले आहेत, 3 आपल्या गाड्या गेलेल्या आहेत डीलरच्या, पण उपलब्ध झाला नाही. आज किंवा उद्या उपलब्ध होईल आणि या आठवड्यामध्ये ते पूर्ण तालुकाने हे उपलब्ध झाल्यानंतर आपण त्याचं वितरण लगेच चालू करणार. जिल्ह्यासाठी किती कोटा? एकूण आपल्याकडे 1,44,000 लिटर केरोसिन आपल्याला नियंत्रण दिलेलं आहे शासनाने. त्यानुसार आपण तालुकाने आपण काढलेला आहे. मोठ्या मोठ्या तालुक्यामध्ये साधारणपणे 2 गाड्या आणि एका तालुक्यामध्ये एक गाडी, असं 12,000 लिटर किंवा 24,000 लिटर असं आपण नियंत्रण काढलं आहे, ज्यामुळे गाड्याचं ब्रेक होणार नाही आणि त्या तालुक्यामध्ये त्याचं वितरण आपल्याला सुलभ जाईल.
निश्चित आपण बघतो आपल्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी होते, ज्यांनी आपले संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.